हॅलो हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीवरती. विद्यार्थी मित्रांनो, बघा महाजनकोची जाहिरात आपली आज प्रसिद्ध झालेली टेक्निशियन 3. आणि जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे, ज्या की पीडीएफ मध्ये आहे आपल्या नोटिफिकेशन मध्ये, पण तुम्ही वाचल्या नसेल किंवा वाचल्या असेल तर लक्ष द्या. आणि अजून एक गोष्ट, जो सिलेबसचा आहे, सिलेबस हा आपला जो जुना होता तोच राहण्याची शक्यता म्हणजे आहे. तर त्यामध्ये चेंजेस झाले, तर त्यामध्ये मॅथ्स रिझनिंग आणि थोडंसं टेक्निकलचे प्रॉब्लेम, टेक्निकलचा सिलेबस टाकल्या जाऊ शकतो. तर आज मी वरती कॉल केला होता HR यांना, महाजनकोमध्ये जे धारावीला जे HR आहेत, डिपार्टमेंटल जे महाजनकोच आहे आपलं, ओके, महावितरणचं. तर त्यांनी सांगितलं की सर 1-2 दिवसामध्ये आम्ही सिलेबस डिस्प्ले करू. त्यामध्ये चेंजेस झाले तर आपलं, मी सांगतो, चेंजेस झाले तर मॅथ्स रिझनिंग तर असेलच, पण टेक्निशियनचा पार्ट त्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतो 25 मार्काला. 25चं मॅथ्स, 25 रिझनिंग असं राहू शकतं, किंवा मग जो जुना आहे तो थोडंसं 1-2 दिवस वेट करा. ओके. बघा, यामध्ये बघा, लक्ष द्या, समजून घ्या काय असेल तर. यामध्ये आपण जर बघितलं असेल तर बघा, आपल्याला समजेल इथं की एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरता त्यावेळेस अर्ज भरताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. बघा, पॉईंट नंबर 8 सांगितलेलं त्यांनी, अर्ज एकदा जर तुम्ही माहिती भरली करून, एकदा अर्ज जर स्वीकृत झाला, किंवा अर्ज स्वीकृत करण्यापूर्वी त्यांनी काय सांगितलं की भरलेली माहिती जी आहे त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. सबमिट करण्या अगोदर तुम्ही बदल करू शकता. पण जर अर्ज भरला तुम्ही आणि बघितलं आणि सबमिट केलं, तर सबमिट केल्यानंतर त्यामध्ये उमेदवाराला कोणताही बदल करता येणार नाही. हे लक्षात ठेवायचं. जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती माहिती ही अंतिम समजण्यात येईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं अर्ज भरताना खूप काळजीपूर्वक आणि केअरफुली भरायचा आहे. वाटल्यास उद्या किंवा उद्याच्या दिवशी मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस अर्ज कसा भरायचा सांगेल. ओके. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन किंवा अपडेट मिळेल. ओके. त्यानंतर बघा, लक्ष द्या, अर्ज जो तुम्ही भरला, व्यवस्थित काळजीपूर्वक सबमिट केला, त्यानंतर तुमचा जो अर्ज तुम्हाला भेटणार आहे तो अर्ज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो अर्ज तुमच्याकडे व्यवस्थित सबमिट करून ठेवा. म्हणजे सबमिट केल्यानंतर तो प्रिंट, त्याची जी भेटणार आहे तुमची प्रत, ती तुमच्याकडे असणं गरजेची. कारण त्यांनी सांगितलेलं, जर ती प्रत ज्यावेळेस तुमचं एखाद्या वेळेस तुमचं सिलेक्शन झालं, समजा सिलेक्शन झालं आणि तुम्हाला जर म्हटलं ऑनलाईन अर्जाची प्रत दाखवा, आणि त्या ऑनलाईन अर्जाची प्रत जर हरवली असेल किंवा गहाळ झाली असेल, तर त्यासाठी महानिर्मिती कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. म्हणजे एक लक्षात काय ठेवायचंय की तुम्हाला अर्ज केअरफुली करायचा आहे. सबमिट केल्यानंतर प्रिंट व्यवस्थित ठेवायची. मेल आयडी, तुम्हाला जो तुमचा मेल आयडी चालू आहे, मोबाईल नंबर चालू आहे, व्यवस्थित ठेवायचा. मी मागे एक सेशन घेतलं होतं बघा, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघा, 2-3 दिवस अगोदर समजेल तुम्हाला, है ना. त्यामध्ये सगळं सांगितलं, कोणते डॉक्युमेंट लागेल, कसं लागेल, ओके, सगळं. पण तरी पण घेतो मी चेतावणी म्हणून एक, किंवा काय असणार आहे. ओके. त्यानंतर बघा, ऑनलाईन अर्जात नमूद केलेलं संभाव्य परीक्षा केंद्र, आता हे परीक्षा केंद्र सुद्धा जे असणार आहे, आता मागच्या वेळेस 3 परीक्षा केंद्र तुम्हाला निवडावं लागत होतं, आता यावेळेस किती काय माहित, पण जे तुम्ही परीक्षा केंद्र निवडलेले त्यामध्ये बदल होणार नाही, हे पण लक्ष ठेवा. ओके. येस, है ना. एकदा तुम्ही जे परीक्षा केंद्र निवडलं तेच तुमचं असेल. आणि त्यानंतर संबंधित परीक्षा केंद्रात पोहोचणे ही उमेदवाराची जबाबदारी असेल. आर्थिक खर्च महानिर्मिती कंपनीतर्फे अदा करण्यात येणार नाही. म्हणजे जो काय खर्च असेल, सेंटर तुमचं लांब दूर असेल, तर त्यासाठी कंपनी तुम्हाला काही खर्च वगैरे देणार नाही. त्यामुळे तुमचं सेंटर तुम्हाला जे काय असेल दिलेलं फॉर्म भरताना ते टाकायचं, व्यवस्थित लक्ष ठेवायचं. ओके. या महत्वाच्या गोष्टी करू, कारण आपण लक्ष देत नाही आणि नंतर फॉर्म भरलो आपलं समजतं अरे कसं झालं. कारण की आता न्यायालयाची जी भरती झाली आपली, आहे ना, मुंबई न्यायालय, उच्च न्यायालय, त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं प्रिंटच नव्हती, आहे ना, अर्ज भरलेली. तर असं नका करू. ओके. आणि हे तुमचं जे आहे नॉन क्रिमिलियर या गटासाठी, तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागणार आहे. आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कधीच लागेल, तर अंतिम निवड पूर्व कागदपत्रे जमा करतेवेळी सादर करणे आवश्यक आहे. ओके. है ना. म्हणजे अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त झालेलं असावं तुमचं, है ना, कोणतं नॉन क्रिमिलियर. ओके. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. आणि जे डॉक्युमेंट आहे तुमचं सर्टिफिकेट वगैरे, जर तुमचं जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल कोणतंही, तर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, कास्ट व्हॅलिडिटी आपण त्याला म्हणतो, जर ते नसेल तुमच्याकडे, तर रुजू होण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तुम्हाला असणं गरजेचं आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे, किंवा 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागेल. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल, जॉईनिंग होईल, त्याच्या 6 महिन्याच्या आत. जर नसेल तुमच्याकडे भेटलंच नाही, तर मग 6 महिन्याच्या आत तरी द्यावं लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. पॉईंट केअरफुली वाचा, पीडीएफ रीड करा व्यवस्थित शांततेमध्ये. सिलेबस 75 मार्काचाच पेपर असणार आहे, हे मी मागच्या सेशन मध्ये सांगितलेले. आणि अप्रेंटिस विद्यार्थी आहे, शिकाऊ, त्यांना कमीत कमी 1 वर्ष कालावधी कंप्लीट असणं गरजेचं आहे, हे पण मागच्या सेशन मध्ये मी सांगितलेलं. जाहिरात एकदम व्यवस्थित बघा, कृपया करून काळजीपूर्वक बघा. ओके. सिलेबस मागच्या वेळेस जो होता तो, पण त्याच्यामध्ये चेंजेस जर झाला तर आपल्याला समजेल उद्या परवा. ओके. काय येईल तर 1-2 दिवसात अपडेट येईल. तोपर्यंत फॉर्म वगैरे व्यवस्थित भरा आणि अभ्यास करा. आणि आपलं रोज सकाळी महाजनकोचं आपण सेशन घेतोय रोज सकाळी किती वाजता,
11 वाजता, रोज सकाळी 11 वाजता मी महाजनको टेक्निशियनचं रोज सकाळी मॉर्निंगला युट्यूबवरती आपल्या या चॅनलवर अंकगणित आणि बुद्धिमत्ता घेतोय, मॅथ्स अँड रिझनिंगचे आहे ना, एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आपण घेतोय IBPS पॅटर्ननुसार. तर ज्यांना करायचं असेल म्हणजे IBPS पॅटर्ननुसार प्रॅक्टिस 11 वाजता रोज हजर राहा. ज्याला बेसिक बसून बॅच लावायची असेल मॅथ्स रिझनिंगची, त्यांनी संतोष के अकॅडमी आपलं जे ऍप आहे प्ले स्टोरला, ऍपचं नाव सुद्धा हेच आहे. तर हे तुम्ही ऍप डाउनलोड करून बॅच घेऊ शकता बेसिक बसून तयारी करायची असेल तर. अदरवाईज तुमचा अभ्यास झाला असेल तुम्ही रोज सकाळी 11 वाजता सेशन अटेंड करा, जेणेकरून मला फायदा म्हणजे सेशनचा नक्कीच होईल आपल्या युट्यूबवर आहे ना, रिव्हिजनसाठी ते कामा राहील. आणि उद्या मी फॉर्म फिलिंगचं पण घेणार आहे, ते पण सुद्धा सेशन तुम्ही नक्की बघा. ओके, अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.